नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट. आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक ज्याच्या एक्झामला 1 ते 2 क्वेश्चन नक्कीच एक्सपेक्टेड असतात आणि हा चॅप्टर जनरली मुलं अवघड असा ट्रीट करतात कारण याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ फॉर्म्युलेज. सो हा चॅप्टर विदाउट फॉर्म्युला जर आपण बेसिक कॉन्सेप्ट आपण सॉल्व्ह केला तर किती पटकन सॉल्व्ह होऊ शकतो हे आज आपण बघूया. कोणताही फॉर्म्युला रटण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. जे बेसिक कॉन्सेप्ट मी सांगतोय, मी पीपीटी अतिशय अतिशय विचारपूर्वक पीपीटी बनवली आहे. तुम्ही नुसती पीपीटी जरी रेफर केली माझी तरीही तुम्हाला समजणार इतका सोप्या पद्धतीने चॅप्टर मी मांडलाय. आज हा भाग पहिला आहे, याच्यामध्ये आपण सगळं बेसिक कव्हर करूया. कारण जोपर्यंत बेसिक क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्ही ऍडव्हान्स लेवलला पूल नाही करू शकत स्वतःला. सो एक बेसिक एक कोणकोणत्या गोष्टी नफा आणि तोटा हा चॅप्टर समजून घेण्यासाठी महत्वाच्या आहेत त्या आपण कव्हर केल्या आहेत. चला वेळ न घालवता सुरू करूया. तर आता हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर सुरू करण्या अगोदर जी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो ती ही की ह्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये कोणकोणत्या गोष्टी जे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक गोष्टीचे एक पिलर असतं, राईट? ते जर माहीत नसेल तर पुढे जाता येत नाही. तर याच्यामध्ये ह्या 5 गोष्टी ज्या आपण पूर्ण चॅप्टरमध्ये युटिलाइज करणार आहे त्याला पहिलं म्हणतात खरेदी किंमत, नंतर विक्री किंमत. ह्या दोघां किमतीवर जो ठरतो त्याला बोलतात नफा, नंतर तोटा आणि मग शेकडा नफा आणि शेकडा तोटा. आता खरेदी किंमत काय, विक्री किंमत काय, नफा काय असतो, तोटा काय असतो, आपण वन बाय वन बघूया. मी अतिशय सिंपल एक एक्झाम्पल घेतो. सपोज पेनाचा कलर जरा बदलूया आपण. बरोबर दिसत नाही ते. ओके ग्रेट. सपोज माझ्याकडे एक वस्तू आहे मित्रांनो, ठीक आहे. मी या वस्तूला ए असं नाव देतो. ही वस्तू मी फॉर एक्झाम्पल मी 100 रुपयाला खरेदी केली म्हणजे मी विकत आणली. तर ही जी 100 रुपये आहे ही झाली याची खरेदी किंमत. याला बोलतो मी कॉस्ट प्राईस. ज्या किमतीत मी खरेदी केली ती. तुम्ही स्वतःला दुकानदार माना आणि नंतर हा हिशोब लक्षात घ्या, तुमच्या पटकन लक्षात येईल. तर पुढची गोष्ट बघितली, आता मी गोष्ट खरेदी केली म्हणजे ऑब्व्हियसली मी गोष्ट विकणार सुद्धा आहे. तर मी सेम गोष्ट घेतो. सपोज मी हीच गोष्ट विकणार 200 रुपयाला. आता मी 200 रुपयाला विकली म्हणून याला मला म्हणता येईल सेलिंग प्राइस. म्हणजे एक गोष्ट तर क्लिअर आहे, ज्या गोष्टीत मी खरेदी करतो ती गोष्ट खरेदी किंमत आणि ज्या ज्या किमतीत विकतो ती झाली म्हणजे विक्री किंमत. त्याला मी सेलिंग प्राइस असंही म्हणतो. आता मला सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही गोष्ट माहिती आहे. तर मला नफा आणि तोटा आरामात सांगता येईल. अगदी बेसिक लक्षात घ्या, मी पॉईंट वाईज सांगतोय. आता ऑब्व्हियसली मला कोणीही सांगणार सर 100ची वस्तू होती 200 रुपयाला विकली म्हणजे जी माझी कॉस्ट प्राइस आहे ती कमी आहे आणि सेलिंग प्राइस काय मित्रांनो जास्त आहे. म्हणजे काय विक्री किंमत जास्त आहे खरेदी किंमत कमी आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा होतो ह्या पूर्ण व्यवहारात मला जो होणार आहे तो होणार आहे नफा, राईट? आता नफा किती होणार आहे नंतरची गोष्ट आहे, पण मला एक गोष्ट तर कळली की ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये माझी विक्री किंमत जास्त होती खरेदी किंमतपेक्षा म्हणून मला जो झाला तो नफा. आणि हाच फॉर्म्युला मुलांना आपण रटत बसतो. काही रटण्याची आवश्यकता नाही. स्वतःला त्या व्यवहारात टाका आणि नंतर समजून घ्या, तुम्हाला आरामात हे समजेल. आता याच्या उलट मला सांगा, याच्या उलट जर मी व्यवहार असा केला, आता हीच वस्तू ए वस्तू सपोज मी ती खरेदी केली 200 रुपयाला. तुम्ही काही मानू शकता. 200 रुपयाला खरेदी केली म्हणजे झाली माझी कॉस्ट प्राइस. आता ही सेम वस्तू आहे मित्रांनो, हिला परत एच नाव देतो. सपोज मी विकली 100 रुपयाला. कितीला विकली? 100 रुपयाला. म्हणजे कॉस्ट प्राइस माझी सॉरी सेलिंग प्राइस माझी जी आहे ती 100 रुपये. आता 200 रुपयाला घेतली 100 रुपयाला विकली. मूर्खपणा केला मी, कारण मी जास्त किमतीत घेतोय कमी किमतीत विकतोय. तर ऑब्व्हियसली मला जो होणार तो तोटा. पण याला जर मला समीकरणात टाकायचं ठरलं तर समीकरणात कसं टाकणार मी? माझं याच्यामध्ये जर बघितलं तर माझी जी कॉस्ट प्राइस आहे मित्रांनो ती जास्त आहे आणि सेलिंग प्राइस जी आहे कमी आहे. म्हणून मला या व्यवहारात जो होणार आहे तो आहे तोटा. करेक्ट? म्हणून कोणताही व्यवहारात नफा होतोय किंवा तोटा होतोय हे सांगण्यात ज्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या म्हणजे माझी खरेदी किंमत आणि विक्री किंमत. जर माझी विक्री किंमत जास्त असेल तर ऑब्व्हियसली मला नफा होणार आहे आणि विक्री किंमत कमी असेल तर मला जो होणार आहे तो तोटा. तर ह्या 2 गोष्टी अगदी एकदम प्रॉपरली लक्षात ठेवायच्या आहे की मला नफा कधी होणार आणि तोटा कधी होणार. आता या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. आता त्या 2 खरेदी किंमत आणि विक्री किंमत कळल्यानंतर मला नफा आणि तोटा सुद्धा क्लिअर होऊन गेला की मला नफा केव्हा होणार आणि तोटा केव्हा होणार. सर या 4 गोष्टी तर कळाल्या, पण शेकडा नफा आणि शेकडा तोटा काय असतो हे पण खूप सिंपल मित्रांनो. तुम्हाला ह्याच पर्टिक्युलर एक्झाम्पल मधून मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, इथे हा जो पहिला व्यवहार मी घेतला याच्यामध्ये मला जर नफा किती झाला काढायचा झाला, मी 100ची वस्तू कितीला विकतोय? 200ला विकतोय. म्हणजे मला जो नफा होतोय तो नफा कितीचा होतोय? मला नफा जो होतोय तो होतोय मला 100 रुपयाचा नफा होतोय. तर शेकडा नफा कसा काढणार? शेकडा म्हणजे माझा त्याला आपण पर्सेंटेज नफा असंही लिहितो. हा जर काढायचा ठरवला तर मला नफा किती झालाय? 100 रुपयाचा नफा झालाय. पण हा नफा मला किती रुपयावर झालाय याच्याकरता बघणार मी त्याची खरेदी किंमत. त्याची खरेदी किंमत किती? 100. म्हणजे मला 100 रुपयावर 100 रुपयाचा फायदा आलाय.
आणि याला जर मी 100ने गुणून घेतलं, याला जर मी 100ने गुणलं, तर माझा जो येतो तो येतो माझा पर्सेंट नफा. इथे 100 सिम्पली कॅन्सल होणार आणि माझं उत्तर जे येणार ते 100% येणार. म्हणजे मला इथे 100% हा प्रॉफिट झालाय. आता जर हे सेकंड एक्झाम्पल बघितलं, इथे मला तोटा होतोय, तर मला पर्सेंटेज तोटाचा काढायचा ठरवला, आपण मी सेम पद्धतीने काढणार मित्रांनो. मला सांगा, मला तोटा किती झालाय? 200ची वस्तू मी 100ला विकतोय, म्हणजे मला ऑब्व्हियसली 100 रुपये तोटा होतोय. पण किती किमतीवर होतोय? नेहमी खाली जी घ्यायची ना, मी लागला तिथं फॉर्म्युल्याचा फॉर्म देतो, खाली नेहमी कॉस्ट प्राईस घेते इंटू 100, हा माझा फॉर्म्युला आहे. हा माझा होणारा नफा किंवा तोटा आपण कॉस्ट प्राईस इंटू 100. आता इथे जर मी परत पुट केलं तर इथे 100 आहे. कॉस्ट प्राईस म्हणजे किती मित्रांनो? 200 गुणिले मी किती करणार? 100. याला जर सॉल्व केलं मी तर 100 दुने 200 आणि हे माझं तर 50%, म्हणजे मला इथे 50% जो आला तोटा आलाय. चला, तर गोष्टी आता खूप क्लिअर झाल्या आपल्या. मला माहिती, मला खरेदी किंमत काय असते, विक्री किंमत काय असते, नफा काय असतो, तोटा काय असतो, शेकडा नफा तोटाही मला कळाला. मी माझी खरेदी किंमत विक्री किंमत नेहमी कम्पेअर करणार, त्याच्यानुसार मी ठरवणार मला नफा होतोय की तोटा होतोय. नफा तोटा तर काढून देणार सर, शेकडा नफा तोटा काय? अगदी सिंपल. मला एकदा नफा किती झाला ते कळालं, त्याला जर माझ्या खरेदी किंमतने डिवाइड केलं आणि इंटू 100 केलं तर मला शेकडा नफा तोटाही कळतो. हा होता चॅप्टरचा बेसिक प्रिव्ह्यू. विश्वास ठेवा मित्रांनो, या 5 गोष्टी जर तुमच्या क्लिअर असेल, तुम्ही कोणताही प्रॉब्लेम अटेम्प्ट करू शकता. मी अटेम्प्ट याच्याकरता म्हणतोय कारण आणखी भरपूर कॉन्सेप्ट या चॅप्टरमध्ये आहेत, जे आपण हळूहळू कव्हर करणार आहोत. चला सुरू करूया एक्झाम्पल सहित. हे बघा, मी पहिलं एक्झाम्पल घेतोय. मी वरती बघा खूप स्पष्ट शब्दात लिहिलंय की जी आतापर्यंत 10 मिनिटाची बडबड मी केली आहे ती व्यर्थ जाणार नाही, कारण ही बडबड जर तुम्हाला कळली, तुम्ही हा प्रॉब्लेम आरामात सोडवू शकता. चला प्रॉब्लेम वाचूया. यशने 100 रुपयाची एक खेळणी 80 रुपयाला विकली. बघा, खेळणी कितीची होती? 100ची. विकली कितीला? 80ला. तर त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती होईल हा प्रश्न आहे. शेकडा नफा तोटा आपण आत्ता बघितला, पण आपला शेकडा नफा तोटा बाजूला ठेवूया. पहिले हे ठरवूया की या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला. कसं कळणार? मला सांगा, 100 रुपयाची खेळणी किती रुपयाला विकली? 80 रुपयाला विकली. म्हणून जर म्हणजे खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राईस काढायला घेतली, ती किती असणार मित्रांनो? 100 रुपये. विक्री किंमत कितीला विकली त्याने? 80ला. म्हणजे इथं मी बोलणार सेलिंग प्राइस किती झाली माझी? 80 रुपये. हा जर व्यवहार बघितला, 100 रुपयाची वस्तू 80ला विकतोय, कोणीही सांगणार तोटा झालाय. कितीचा तोटा झालाय? 100ची 80ला विकल्यामुळे 20चा तोटा झालाय. म्हणून जर मी इथं मला विचारलं की तोटा किती झालाय, तर मी सरळ सरळ बोलणार 20 रुपयाचा तोटा झालाय. पण आपल्याला हा तोटा विचारला नाहीये. आपल्याला जो विचारलाय तो विचारला शेकडा नफा किंवा तोटा. मला कळलं तोटा आला. आता तर मला जर शेकडा म्हणजे पर्सेंटेज तोटा विचारला, मी तुम्हाला पहिले सांगितलंय हा काढण्याचा एकदम सिंपल फॉर्म्युला. मला तोटा किती झालाय तो तोटा लागला तर मी लिहून घेतो इथं. होणारा तोटा आपण काय लिहितो? आपण कॉस्ट प्राइस इंटू 100. इतकं सिंपल आहे. नेहमी खाली कॉस्ट प्राइसच असतं. जर याला मी सॉल्व्ह केलं, आता मला 20 रुपयाचा तोटा झाला होता. किती वर झाला तो तोटा? मला 100 रुपयावर 20चा तोटा झाला. गुणिले 100 मी केलं, कारण मला शेकड्यात हवं आहे. 100 कॅन्सल होणार आणि 20%. म्हणजे मित्रांनो मला 20% हा लॉस झाला या पर्टिक्युलर व्यवहारामध्ये. इतका सिंपल प्रॉब्लेम आहे. कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस, कोणताही प्रॉब्लेम असू द्या, तुमचा पहिला अप्रोच असला पाहिजे मला कॉस्ट प्राइस माहिती आहे का आणि मला सेलिंग प्राइस माहिती आहे का. नसेल तर मानावी लागते. काय मानावी लागते मी सांगेल पुढच्या एक्झाम्पलमध्ये. पण हा एक अप्रोच असतो लक्षात ठेवण्याचा. कारण मी तुम्हाला जे 5 पॅरामीटर सांगितले ना मित्रांनो, हे अतिशय महत्वाचे. खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा, तोटा आणि शेकडा, ह्याच 5 पॅरामीटरवर पूर्ण चॅप्टर फिरलेला असतो. हे जर 5 पॅरामीटर तुमचे एकदा क्लिअर झाले तर कोणताही प्रॉब्लेम असू द्या, काहीच अडचण येणार नाही. चला आणखी काय उदाहरणं बघूया. मला माहिती आहे इथून भरपूर जणांचं क्लिअर झालं असेल, पण तरी सर 1-2 एक्झाम्पल तर बनताय, राईट? तर सोडूया ना, काय हरकत नाही. मी आता तुम्हाला तुम्ही जर हा व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये ऑब्व्हियसली बघताय तर स्वतःहून ट्राय करा. मी खरेदी किंमत सपोज घेतो 500 रुपये. आणि खरेदी किंमत घेतली मित्रांनो 500 रुपये, आणि मी बोलतोय ती वस्तू मी विकली, सेलिंग प्राइस मी घेतोय 1000 रुपये. मला सांगायच्यात किती शेकडा किंवा किती शेकडा नफा किंवा तोटा होणार आहे मला विचारलंय. आता परत मला माहिती काय? मला कॉस्ट प्राइस माहिती आहे, मला सेलिंग प्राइस सुद्धा माहिती आहे. आता जर मला विचारलं नफा किंवा तोटा किती होणार, ऑब्व्हियसली जर मी ती वस्तू 1000 रुपयाला विकतोय तर मला जो होणार आहे तो होणार आहे नफा, राईट? 500ची वस्तू 1000ला विकली, हुशार माणूस आहे, त्याला नफा किती झाला मित्रांनो? 500 रुपयाचा नफा झाला. सरळ सरळ दिसतंय ना. 500ची वस्तू 1000ला विकलो. म्हणून ना स्वतःला इमॅजिन करायचं की तो व्यवहार तुम्हीच करता आहात. तर स्वतःचे पैसे जायला लागले ना, माणूस बरोबर 1 रुपया पण इकडे तिकडे होऊ देत नाही. ठीक आहे? म्हणून स्वतःचा व्यवहार नेहमी कन्सिडर करायचा, कारण माणूस स्वतःच्या व्यवहारात खूप हुशार असतो. तर मग 500 रुपयाचा मला झालाय नफा, राईट? आता ही गोष्ट तर क्लिअर झाली की मला 500चा नफा होतोय. सर पर्सेंटेज काढायचे, काहीच अवघड नाही. पर्सेंटेज नफा काय काढणार? किती नफा झालाय? आता डायरेक्ट लिहितो. 500चा नफा कितीवर झालाय? पटापट लिहिता आला पाहिजे. 500 वरच तो नफा झालाय. गुणिले मी 100 करणार. ठीक आहे, 500 तर कटले. मला ढळाढळ म्हणजे एकदम क्लिअर कट 100% नफा झाला. मी तर बोलतो सगळ्यात
काय बोलतो हुशार व्यापारी झाला, त्याने 100% बेनिफिट काढला स्वतःचा. तर अशाच प्रकारचे उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करायचे. हा एकदम बेसिक होता, पण विश्वास ठेवा, हेच प्रॉब्लेम, हे जर कॉन्सेप्ट कळाले तर पुढचे प्रॉब्लेम खूप आरामात सॉल्व्ह होतात. चला आता टाईप 2 कडे पडूया. मी ह्या पर्टिक्युलरला टाईप 2 असंच नाव देणार. मी एकदम आरामात मित्रांनो सगळे एक्झाम्पल जे घेतलेत ना एकदम टाईपनुसार कव्हर केले तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. याला टाईप 2 बोलतो मी. याच्यामध्ये बघा तुम्हाला एक टिप दिली मी. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला खरेदी किंमत माहिती होती, विक्री किंमतही माहिती होती ना, आपण नफा तोटा ठरवत होतो. पण एक्झामिनर तुम्हाला दोन्ही गोष्टी देईल याची काही शाश्वती नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही खरेदी किंमत माहिती नसते तेव्हा ती सरळ सरळ रुपये 100 किंवा 100% जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तशी मानून घ्यायची. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. खूप जणांचे प्रश्न असतात 100% घेणं जरुरी आहे का? नाही, जरुरी नाही, तुम्ही काहीही माना, पण 100%ने तुमचं आयुष्य थोडं सिम्पल होणार, कारण कॅल्क्युलेशन सिम्पलेस्ट होतात. एक्झामला जे प्रॉब्लेम फॉर्म होतात ना ते 100% मानल्यामुळे पटापट कॅल्क्युलेशन सोपं जातं तुमचं. ठीक आहे. आता तुम्हाला सर काय बोलतात ते 100 मानून घ्यायचं, सर कसं कळणार? तर काय नाही, उदाहरण घेऊ आपण, काही प्रकारची उदाहरणं बघूया. हे उदाहरण ना मी तुम्हाला सिंपल पद्धतीनेही सांगितले आणि शॉर्टकटही वापरली आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, शॉर्टकट अप्लाय करण्या अगोदर बेसिकही माहिती ठेवा. बेसिक टाइम कन्झ्युमिंग जरी असलं तरी ते तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर करणार असतं. उदाहरण घेऊया. मग श्लोकने एखादी वस्तू 300 रुपयाला विकल्यामुळे त्याला 50% नफा होतोय, तर त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती हा प्रश्न आहे. बघा मी तुम्हाला बोललो ना, याच्यामध्ये खरेदी किंमत दिलेली नाही, म्हणजे मला कॉस्ट प्राइस माहित नाही. ती कॉस्ट प्राइस मी तुम्हाला बोललो होतो, नसेल माहित ना तर डोळे झाकून 100 मानून घ्यायची. ही मी 100 मानून घेतली, 100% आहे असं मानून घेतलं. आता बघा प्रॉब्लेम किती सिंपल होणार. आता मला सांगा, माझी खरेदी किंमत 100% एवढी मानून घेतली मी, त्याला नफा किती होतोय? 50% नफा होतोय. म्हणजे 50% नफा होतोय म्हणजे त्याची जी सेलिंग प्राइस आहे ती कॉस्ट प्राइसच्या 50% जास्त आहे. जर ही 100% आहे इथं 50% आणखी नफा होतोय, म्हणजे माझी सेलिंग प्राइस किती असणार मित्र? सेलिंग प्राइस माझी 150% असणार. खूप सिंपल आहे. मी बोललो ना, स्वतःला ठेवा तुम्ही. तुम्हाला एखाद्या व्यवहारात 100% तुमची खरेदी किंमत आहे, 100 रुपये खरेदी किंमत आहे माझी, आणि मला 50% फायदा होतोय. जर मला 50% फायदा होतो, ऑब्व्हियसली माझी विक्री किंमत 150% असली पाहिजे, म्हणून 100 रेफरन्स मानाचा. आता माझी सेलिंग प्राइस किती झाली? 150%. सर याचं करायचं काय? ही जे सेलिंग प्राइस आहे हीच तर मला इथे 300 रुपये दिली आहे. ही 300 रुपये काय माझी सेलिंग प्राइस आहे ना, वस्तू विकल्याची प्राइस, विक्री किंमत आहे. म्हणजे मला या 150%ची जी किंमत आहे मित्रांनो, ती सरळ सरळ 300 रुपये एवढी दिली आहे. मला विचारलं काय? मला वस्तूची खरेदी किंमत विचारलंय, म्हणजे मला 100%ची किंमत विचारली आहे. जर मला 100%ची किंमत विचारली आहे तर मला ती किती आहे ते काढायचं लागेल. तर सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन. जर हा बघितला, जर हा 150 300चा 2 पट आहे, तर हा एक्स जो आहे तुम्हाला लागतोय तो पण 2 पट असेल. म्हणजे मला जो जी खरेदी किंमत असेल माझी, त्याला मी सीपी बोलतो, माझी कॉस्ट प्राइस, ती 100 गुणिले 2 बरोबर 200 रुपये एवढी असेल. किती पटकन काढलं सर आपण, किती पटकन कॅल्क्युलेशन केलं. पण ज्यांना हे कळलं नसेल त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे मेथड 2 सुद्धा आहे, जी हा प्रॉब्लेम विदिन सेकंदात सॉल्व्ह करून देणार तुम्हाला. विदिन सेकंद पण मी खूप कमी बोललो. तुम्ही ना, तुम्हाला पेनाची गरज पडणार नाही. पण हा कॉन्सेप्ट माहित असणं खूप जरुरी आहे. जर मला खरेदी किंमत माहित नसेल ती किती मानायची. आता मी खरेदी किंमत 100% मानली, मला 50% नफा झाला म्हणजे 150%. सर मला 40% नफा झाला असतं तर ते 140% झालं असतं. सर मला 60% नफा झाला असतं तर ते 160% झालं असतं. सर मला 40% लॉस झाला असता जर लॉस झाला असता तर ऑब्व्हियसली 100च्या खाली जाणार तो, म्हणजे माझा 60% झाला असता. सर मला 70% लॉस झाला असता तर तो 30% झाला असता. बघा पर्सेंटेजचे थोडे कॉन्सेप्ट आहे, पण असं पण नाही की तुमचं पर्सेंटेज म्हणजे जी टक्केवारी ती खूप चांगली असली पाहिजे. बेसिक गोष्टी जरी माहित असल्या ना तरी काम होऊन जातं आपलं. आपण टक्केवारी हा चॅप्टर घेणार, खूप डिटेलमध्ये मी शिकवणार, पण इथे एवढं लक्षात ठेवा की बेसिक गोष्टीचे युटिलायझेशन करूनच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहेत. अगदी घाई बिलकुल नाहीये. आरामात हा प्रॉब्लेम एकदा लक्षात घ्यायचा. ज्यांना कळलं नसेल त्याने परत एकदा थोडा व्हिडिओ रिवाइंड करून बघा, तुम्हाला नक्की कळेल. सर ही झाली पद्धत 1. पण सर थोडा वेळ जास्त जातोय ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करावं लागतंय. आणखी काय पद्धत आहे का? तर ऑब्व्हियसली आपल्याकडे पद्धत आहे. आपण सेम प्रॉब्लेम पद्धत 2 ने सोडूया. मला नफा किती होतो सांगा? मला नफा होतोय 50%. सॉरी, मला 50% का होतो मित्रांनो? नफा होतोय. आता हा 50% जो मला नफा होतोय ना, मी याच्यावरूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. हा 50% आहे. मला सांगा 50%ला मी कसं लिहू शकतो? ज्यांचं थोडं टक्केवारी बरं असेल ना ते सांग. मला याला पूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं. पर्सेंटेज जर असेल ना मित्रांनो, सरळ सरळ हा पर्सेंटेज कट होतो आणि डिवाइडला माझा 100 येतो. 50 एक 50, 50 दुने 100, म्हणजे याचा पूर्णांक जो येणार तो 1/2 येणार. बास, पूर्णांक काढता आला, विषय संपला. आता मला सांगा, मला होतोय नफा 50% नफा, म्हणून याला 50% लिहिण्यापेक्षा मी 1/2 असं लिहू शकतो, कारण मी पूर्णांक 1/2 काढला. आता मला काय होतो? नफा होतोय म्हणजे वरतून प्लस साईन लिहायचं.
नवीन ज्यांना असेल त्यांना थोडं अवघड जाणार, पण खूप सिंपल मित्रांनो. 2-3 उदाहरणाची प्रॅक्टिस करा, अगदी अगदी सिम्पली पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी आता बघा 1/2 का लिहिलं, कारण 50% होतं त्याला मी पूर्णांकात कन्वर्ट केलं, 1/2 आलं. प्लस साईन का लिहिलं, सर नफा होतो म्हणून प्लस लिहिलं. एवढं कळलं. आता ही मांडणी जर माझ्या लक्षात आली असेल तर प्रॉब्लेम बघा किती सिम्पल आहे. मला सांगा, इथं प्लस आहे ना, म्हणून 2 + 1 करायचा, इथं ऍड करायचं दोघांना. 2 + 1 किती आलं माझं, 3. या 3ची जी किंमत आहे ना मित्रांनो, तीच आपल्याला 300 दिली आहे. ही जी किंमत दिली ना 300, ही त्याची 300 किंमत दिली आहे. आणि हा जो 2 आहे ना मित्रांनो, हा जो 2 मला दिला आहे ना, ही माझी खरेदी किंमत आहे. याची किंमत मला विचारली. ह्याचा जर आणखी जर सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर खाली जो असतो ना, तो असते माझी कॉस्ट प्राइस. या दोघांचे ऍडिशन करून जे येतं ना, ती असते माझी सेलिंग प्राइस. इतकं सिंपल आहे. डिनॉमिनेटरला नेहमी खरेदी किंमत असते. दोघांना जर ऍड केलं, दोघांनाची जर बेरीज केली तर ती असते माझी विक्री किंमत. 2-3 उदाहरणं सोडवा, सिंपल होऊन जाणार. लक्षात ठेवा, ही पद्धत खूप सिंपल पद्धत आहे. फक्त तुम्हाला पूर्णांकात कन्वर्ट करता आलं पाहिजे. आता या 3ची किंमत किती दिली मला, 300. म्हणजे हा इंटू किती येणार मित्रांनो, 3. आणि तर माझे सॉरी इंटू 100 येणार, बरोबर, इंटू 100 सॉरी, कारण 3 × 100 300 येणार. तर मला 2ची किंमत विचारली, तर 2 × पण किती करणार मी, 100. जे वरती केलं तेच खाली करणार ना. 2 × 100 आलं म्हणजे 200 रुपये. हेच तर उत्तर आपलं मागे आलं होतं, 200 रुपये. पण इकडे थोडी जास्त मेहनत घेतली होती, इकडे एवढी मेहनत घेण्याची गरज नाही, कारण सिम्पली मी पूर्णांकात कन्वर्ट करून आन्सर काढलंय. ज्यांना कळलं नाही, उदाहरण आहे का नाही, ज्यांना कळलं त्यांच्यासाठी क्विक रिव्हिजन, एकदम शॉर्टमध्ये रिव्हिजन. ज्यांना कळलं नाही त्यांच्यासाठी बघा, खूप सिंपल आहे. मला सांगा, मला नफा किती झाला होता, सर नफा झाला होता 50%. व्हेरी गुड. मी 50%ला पूर्णांकात कन्वर्ट केलं. पूर्णांकात कन्वर्ट केल्यानंतर 50% म्हणजे किती, 50/100. पर्सेंटेज होतं ना, डिनॉमिनेटरला यायचं. आता जर याला सॉल्व्ह केलं तर 1/2. हा झाला माझा पूर्णांक 1/2. आता हा 1/2 मी कसा लिहिणार बघा, मांडणी बघा. 1/2 तर लिहून घेतला, नफा झाला म्हणून प्लस लिहून घेतला. या दोघांचं मी काय केलं, ऍडिशन. या दोघांचं ऍडिशन केल्यामुळे, म्हणजे या दोघांचं मी समेशन केलं. हे समेशन केल्यामुळे जी येणार ना, 2 + 1 3, ही झाली माझी सेलिंग प्राइस. आणि डिनॉमिनेटरचा 2 जो आहे, ती झाली माझी कॉस्ट प्राइस. आता मला सगळ्यांच्या किमती दिल्या माहिती, कॉस्ट प्राइस पण दिली, सेलिंग प्राइस पण दिली. सेलिंग प्राइस किती माझी, ही 3 आली. या 3ची किंमत किती माझ्याकडे, 300. आणि मला 2ची किंमत विचारली ना, कॉस्ट प्राइस तर काढायची आहे, मग एक्स मानून घेतली मी. 100 तरी याला गुणिले 100 300, म्हणून याला पण गुणिले 100 जर केलं तर माझी किंमत येणार मित्रांनो 200. इतका सिंपल प्रॉब्लेम होता. अतिशय 2 पद्धती खूप सिंपल आहे. प्रॅक्टिस करत राहिले तर हा प्रॉब्लेम तुम्हाला खूप इझी पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. आता हा झाला आजचा आपला पहिला लेक्चर. पण जाता जाता मी तुम्हाला असंच सोडणार नाहीये. ह्या चॅप्टरच्या रिलेटेड काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण आतापर्यंत डिस्कस केल्या आहेत, त्या मी आपण परत एकदा त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया. बघा, हा चॅप्टर सुरू करताना अप्रोच काय असला पाहिजे. पहिला अप्रोच जो आहे तो शेकडेवारीच तुम्हाला बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. जर बेसिक माहित नसेल तर अजिबात काळजी करू नका. मी पुढचा जो माझा व्हिडिओ घेतलाय ना, नफा आणि तोटासाठी शेकडेवारीच्या ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या तुम्हाला एक चार्टमध्ये मी देणार आहे. तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, सफिशियंट आहे. तर पहिला पॉईंट माझ्याकडे ठेवा तुम्ही, की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तो सांगणार. दुसरा प्रॉब्लेम, दुसरी जी गोष्ट आहे, तर कोणतेही उदाहरण सोडताना तो व्यवहार आपणच करत आहोत, हे जर दृष्टिकोन तुम्ही ठेवला ना, तर प्रॉब्लेम खूप सिंपल होतो. लक्षात ठेवा, खूप सिंपल होतो. कारण आपण आपला तोटा कधीच होऊ देत नाही, ही माणसाची एक प्रवृत्ती आहे. त्याच्यामुळे ना, कोणताही व्यवहार स्वतः करतोय असं कन्सिडर करूनच करायचं. प्रॉब्लेम ऍक्युरेट आन्सर येणार. सवय लावून घ्या. प्रॉब्लेमला प्रॉब्लेम धरू नका. प्रॉब्लेमला तुम्ही स्वतः आहात त्या व्यवहारात असं कन्सिडर करा, उत्तर बरोबर येणार. आणि ही थर्ड आणि अतिशय महत्वाची गोष्ट, जर खरेदी किंमत दिली नसेल तर 100 मानायची. जर ही गोष्ट तुम्ही 100 मानली तर प्रॉब्लेम थोडे सोपे होतात. बस या 3च गोष्टी आजच्या होत्या. आणि एवढं बोलून आपलं आजचं लेक्चर आपण संपवूया. पण हा चॅप्टर अजून संपलेला नाहीये, याच्यामध्ये आणखी कंटिन्युटी आहे. आपण आपला हा प्रवास चालू ठेवूया. खूप अभ्यास करत राहा. आमचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्याचं नाव आहे MPSC गणित बुद्धिमत्ता. इथे तुम्हाला काही डाऊट असला तुम्ही पोस्ट करू शकता. ठीक आहे, आम्ही आहोत तिथे सॉल्व्ह करायला. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॉफिट आणि लॉस, आपला नफा आणि तोटाचा पुढचा पार्ट घेऊन. तुम्हाला काही डाऊट असेल, शंका असेल, कमेंटमध्ये बिंदास टाका. आपण त्या नक्की डिस्कस करूया. काही फीडबॅक असेल तर नक्की द्या, ते आपण ओव्हरकम करण्याचा ट्राय करूया. ठीक आहे, तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईपचे प्रॉब्लेम करून परत भेटूया. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमचं सबस्क्रिप्शन हेच आमचं मोटिवेशन आहे. जितके नंबर ऑफ कॅन्डिडेट वाढतील तितके मलाही डिस्कशन करायला जास्त मजा येईल. मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, अभ्यास करत राहा. होप्स लूज होऊ देऊ नका. शेवटपर्यंत प्रिपरेशन करायचंय. लक्षात ठेवा, ज्या दिवशी जोपर्यंत ऑफर लेटर हातात नाही तोपर्यंत मेहनत. ठीक आहे, चला तर मग ह्याच मोटिवेशन, ह्याच वर्डवर आपण आजचा व्हिडिओ संपूया. काही अडचण असेल तर बिलकुल तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथे आपण नफा आणि तोटा कंटिन्यू करूया. थँक्यू.